पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांची दहशत दिसते आणि ती दहशत पुणे शहरांपर्यंत येऊन पोहोचली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण पुण्यातल्या औंध परिसरात असलेल्या सिंध सोसायटीमध्ये काल सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्यानंतर सगळी यंत्रणा कामाला लागली। पोलीस आहे, वन विभागाचे सगळे अधिकारी आहेत ते कामाला लागले होते आणि त्याच्यानंतर अजूनही तो बिबट्या सापडला नाही। बिबट्याची टेरिटरी किती असते, तो किती किलोमीटर चालू शकतो आणि अर्थातच आता त्याचं सर्च ऑपरेशन कसं सुरू आहे हे सगळं सांगण्यासाठी माझ्यासोबत एसीएफ मंगेश ताटे सर आहेत। सर, कसं सर्च ऑपरेशन आता सुरू आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करताय? मुळात काल सकाळी जो सीसीटीव्ही आम्हाला मिळाला होता त्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी वन विभाग दाखल झाला, सोबत रेस्क्यू एनजीओचे काही सदस्य होते, नंतर पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांशी आम्ही संपर्क केला आणि त्या एरियाचं पूर्णपणे आम्ही ज्यावेळेस अवलोकन केलं त्यानंतर आम्हाला काही ठिकाणी इनडायरेक्ट सायटिंग दिसले होते, पगमार्क्स वगैरे। तसंच काल रात्रभर वन विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी ड्रोन कॅमेराच्या वतीनं आम्ही शहानिशा केली, मात्र कुठल्याही पद्धतीचा आम्हाला हालचाल किंवा कुठलीही मूवमेंट त्या ठिकाणी दिसून आलेली नाही आहे। त्यामुळं आता सध्या तिथं बिबट असण्याची शक्यता कोणतीही नाही आहे। कदाचित मागच लागून जो नदीकाठचा प्रदेश आहे अशा बाजूला तो बिबट गेल्याची शक्यता आम्हाला वाटते। मात्र आज देखील आम्ही ते ऑपरेशन करणार आहोत, काही ठिकाणी सर्च करणार आहोत। हे निरीक्षण कसे तुम्ही चेक करता सर्च ऑपरेशनच्या वेळेस? म्हणजे तो किती किलोमीटर एका तासाच्या याच्यानुसार किंवा कशा पद्धतीने त्याचा वावर दिसून येतो? एक बघा की बिबट किंवा कुठलाही वन्य प्राणी असेल त्याचं जे बिहेवियर असतं हे बिहेवियर तिथल्या सिच्युएशनवर डिपेंड आहे की जंगलातल्या बिबट्यासोबत तुम्ही आत्ताचा बिबट्या कम्पेअर करू शकत नाही, कारण कदाचित जंगलामध्ये त्याच्या पुढची आव्हाने खूप वेगळी असतात आणि इथली आव्हानं वेगळी असतात। किंवा जंगलामध्ये ज्या पद्धतीने बिबट्या वाढला आहे किंवा त्याच्यावर जे संस्कार त्याच्या आईनं किंवा जंगलानं केलेले आहेत त्यापेक्षा खूप वेगळे संस्कार या बिबट्यांच्यावर असतात। त्यामुळे इथल्या बिबट्यांचं बिहेवियर हे पूर्णपणे वेगळं आहे। त्यामुळं बिबट किती चालू शकतो हे जंगलातल्या बिबट्यावर आपण आता सध्याचे जे टिपिकल आपण समजून एक लक्षात घेतो की एक टेरिटरी एवढी असते किंवा वाघाची एवढी टेरिटरी आहे, बिबट्याची एवढी आहे, ते लॉजिक आपण या बिबट्यांवर लावू शकत नाही। कारण या बिबट्यांचा जन्मच मुळात शहराला लागून असलेल्या भागामध्ये, शेतामध्ये, ऊसामध्ये झालेला आहे, त्यांच्यासाठी तेच हॅबिटॅट आहे। त्यामुळं आणि जनरली बिबट्यांचं चालणं किंवा कुठल्याही वाईल्डलाईफचं फिरणं हे त्याच्या टेरिटरीवर डिपेंड आहे। आणि टेरिटरी कशावर डिपेंड आहे तर टेरिटरी हे त्याच्या हॅबिटॅट किती सक्षम आहे, तिथं तेवढ्या जागेत त्याला मेटिंग पार्टनर आहे का, पुरेसा फूड, अन्न आणि पाणी आहे का, आणि दोन भागांना जोडणारा कॉरिडॉर म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे का, या तीन गोष्टी जर त्याला मुबलक मिळाल्या, चांगल्या मिळाल्या तर त्याची टेरिटरी तेवढी लहान असते। बिबट्यांची धाव आहे ती शहराकडे येताना दिसते, म्हणजे जुन्नर, मंचर या भागातले, ओतूर या भागात आपण बघितलं तर काही बिबट्या आपण जेरबंद केले होते, मात्र तो शहरी भागात येतात। याची काय कारणं असू शकतात? याची कारणं मुळात बघा, इथला बिबट्यांचा जन्मच मुळात ऊसात झालेला आहे किंवा शेतात झालेला आहे, जिथे त्यांना राहायला आणि लपायला जागा मिळते। आणि आता कसं थंडीचा मोसम सुरू झाला आहे, आता कुठं ऊसांची तोडणी सुरू झाली आहे, त्यामुळे हे तोडणी सुरू झाल्यामुळे जसं त्यांचं हॅबिटॅट म्हणजे ऊस निघत चालला आहे तसं ते बिबटे शिफ्ट होत आहेत आणि ते कुठं नदीच्या बाजूला जिथं त्यांना कुठं लपायला जागा मिळते, इझी फूड, म्हणजे विशेषतः कसं असतं की आपण शहरात जिथं कचरा जास्त आहे तिथं डुक्कर असतात, कुत्री मिळतात आणि इझी फूडच्या मागे कुठंतरी हे बिबटे अशा बाजूला येत असतात। त्यामुळं ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर हे आपल्याला जुन्नर किंवा आसपासच्या भागात जास्त बघायला मिळतं। हे औंधचं झालं, विमानतळ भागात देखील असाच बिबट्या आढळल्याचं समोर आलं होतं किंवा तसाही दावा होता, त्याबाबतचं काय अपडेट? विमानतळमध्ये मागच्या एप्रिल-मे मध्ये आपल्याला एक बिबट निदर्शनास आलेला होता की तो लेनच्या म्हणजे जिथं विमान निघतात टॅक्सीवेच्या बाजूला दिसून आलेला होता आणि मागच्याच 19 तारखेला तो परत एकदा दिसल्याचा आम्हाला एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून आम्हाला मेल करण्यात आला। मग त्याची आम्ही शहानिशा मागच्या काही दिवसापासून करतोय, कारण लोहगाव परिसरामध्ये हा जो बिबट, कारण तिथल्या स्थानिकांच्या सुद्धा आम्हाला तक्रारी येत होत्या, मग त्यासाठीच आम्ही लोहगावच्या गावाच्या आसपास किंवा गावाच्या परिसरामध्ये शेताच्या भागात आम्ही ट्रॅप केज लावलेला होता आणि काही कॅमेरा ट्रॅप लावून आम्ही त्याचं मॉनिटरिंग करत होतो। मात्र हा 19 तारखेपासून इकडं आम्हाला दिसण्याच्या काही मेल्स आले, काही फोन्स आले, त्यामुळे आम्ही आता त्याचं मॉनिटरिंग करतोय आणि त्यासाठी त्याला पकडण्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करतोय आता सध्या। तुमच्या वन विभागाकडे सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे AI व्हिडिओजचं। 70% व्हिडिओज AI येत आहेत, 30% व्हिडिओ आहे ते कॉल्स आहे ते खरे असतात काय, तेच आव्हान तुम्ही कसं पेलतायत? कारण ते सगळ्यात मोठं आव्हान आहे त्याचं। आता सध्या काय होतं की आता AIचा जमाना आहे, बरेचसे तरुण हे मोबाईल वापरतात, समाज माध्यम वापरतात आणि इझिली फोटो मॉर्फ करून ते पसरवत आहेत।
त्यामुळं बऱ्याचशा तक्रारी आम्हाला जेवढे बऱ्याचशा फोन आले त्यातले काही फोन या फोटोला पाहून आले आणि असे व्हिडिओ पाहून आले की इथं वाघ आला इथं बिबट आला आहे. मात्र प्रत्यक्षात फील्डवर ज्यावेळेस स्टाफ जातो त्यावेळेस हे असं कळतं की हा फोटो किंवा या ठिकाणी काहीच कुठलाच ॲनिमल नव्हता. लोकांनी हे फोटो मॉर्फ केले होते, AI जनरेटेड फोटोज होते. त्यामुळं काय होतं आहे की ताण वाढतो आहे, कारण स्टाफला तो AI जनरेटेड असला किंवा नसला आम्हाला शेवटी त्याची दखल घेणं ग्राह्य आहे. अशा ठिकाणी स्टाफ जातो आणि परत आपल्याला हे कळतं की तो AIचा असल्यामुळं विनाकारण स्टाफचा वेळ जातो आणि जिथं आपल्याला ॲक्च्युली लक्ष देणं अपेक्षित आहे, आता औंधची घटना आहे जिथं आपल्याला ॲक्च्युली जाणं अपेक्षित होतं, अशा ठिकाणी मग लक्ष पुरेसं देता येत नाही किंवा उशिरा जाणं होतं. त्यामुळं सगळ्यांनाच मला हे सांगायचं आहे की कुणी असं जर कृत्य करत असेल ते कायद्याच्या विरोधात आहे आणि नक्की त्याच्या अशा लोकांच्यावर लिगल ॲक्शन घेणं अपेक्षित आहे. आम्ही ते घेऊ आणि लोकांनी देखील अशा AI व्हिडिओज किंवा फोटोजवर विश्वास न ठेवता थोडं त्याची ग्राह्यता तपासली पाहिजे. ठीक आहे. आणि जर प्रत्यक्ष कोणाला जर दिसला असेल तर आमची 1926 फ्री हेल्पलाईन आहे, तिथं फोन करा. जवळच्या RFO ऑफिस असेल किंवा फॉरेस्ट गार्ड्स असतील त्यांना संपर्क केला तर आम्हाला निश्चितपणे तिथं स्टाफ लगेच येऊ शकतो. बिबट्यांचं बघितलं तर त्यांची टेरिटरी ते सोडताना दिसत आहेत किंवा शहरात येताना दिसत आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, बिबट्यांवर आता कोणता तोडगा काढायच्या तयारीत आहेत, कारण दहशत वाढते अनेक शहरांमध्ये सुद्धा ग्रामीण भागात. मुळात म्हणजे आता हा आमच्या स्तरावरचा प्रश्न नाही आहे, थोडा वरिष्ठ स्तरावर याबाबत निर्णय होतो आहे आणि याबाबत निश्चितच मागच्या काही दिवसांमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या लेवलवर सुद्धा साधारण तोडगा असू शकतो. तोडगा म्हणजे आपण तोडगा म्हणण्यापेक्षा यांचं पॉप्युलेशन कंट्रोल करणं, कारण ह्यांची जी वाढ होती ती कुठेतरी थांबवली पाहिजे किंवा ती रोखणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक शाश्वत त्यांचा पण जो शाश्वत नंबर आहे तो तेवढा राहिला तर आपण त्याच्यावर बंदी करणं हा उपाय असू शकतो. एक उपाय त्यातला असू शकतो. हां, ठोस म्हणण्यापेक्षा त्यात उपायापैकी एक उपाय असू शकतो. आपण जर बघितलं तर अनेक AI व्हिडिओज समोर येत आहेत, बिबट्यांचे असू देत किंवा बाकीचे. ते सगळ्यात मोठं आव्हान आहे ते वनविभागाकडे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यातल्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरात जे टेरिटरी आहे बिबट्यांची ती वेगवेगळ्या स्थलांवर होती आहे आणि महत्त्वाचं त्यात सगळ्यात बघायला गेलं तर उसात वाढलेला हा बिबट्या असल्यामुळे तो शहरी भागात येण्याचा देखील शक्यता आता नाकारता येणार नाही आहे, कारण औंधची घटना ही आपल्या सगळ्यांसमोर आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.